लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण बघतोय नंदिनी आता रात्रीच्या वेळेला झोपणार असते तेव्हा तिला आठवतं की तिच्या हाताला तो धागा नाहीये आणि तिला तिचा हात जरा सुना सुना वाटत असतो. तो धागा तिने आर्याच्या हाताला बांधलाय ना, ते तिला आठवतं आणि तेवढा तिथे जीवा येतो आणि एक दुसरा काळा धागा घेऊन येतो आणि तो नंदिनीच्या हाताला बांधतो. नंदिनीला ते सगळं खूप मस्त वाटलं बरं का. नंदिनी जीवाला सहज म्हणते, अरे हा धागा तुम्ही कुठून आणलात पण जीवा? जीवा म्हणतो, ए नंदिनी, जादूगाराला त्याची जादू विचारायची नसते, हा मी आणलेला धागा आहे. अर्थात आता यात गुरुजींच्या आशीर्वादाचं बळ नाही, पण माझ्या प्रेमाचं बळ आहे बरं का नंदिनी. चल हात पुढे कर बरं, म्हणजे कोणाला संशय नाही येणार. नंदिनीला आता प्रेमाने त्याने तो धागा बांधलाय आणि मग आपल्याला लग्नानंतरचं टायटल सॉन्ग इथे ऐकवलंय. नंदिनी जीवा खूप खुश असतात बरं का. आता धागा बांधल्यानंतर नंदिनीनं जीवाला मग ते ॲप्रिसिएशन किस पण देते बरं का हाताला. जीवाला फार छान वाटतं. तो हसतो आणि म्हणतो, अरे वा थँक्यू. आणि मग लगेच तो म्हणतो, अगं यावरनं आठवलं की आर्याने काही खाल्लं नाही बरं का चोरोटीच्या दिवशी, तिचा डबा कुठे आहे? नंदिनी म्हणते, अच्छा तुमचं बरं लक्ष होतं, ठेवलाय बरं का डबा भरून मी तिचा, जा तुम्ही जाऊन देऊन या तिला. नंदिनी म्हणते, सॉरी, जीवा म्हणतो, तुला आवडेल का पण? नंदिनी म्हणते, मला का नाही आवडणार, चालेल की, पण जा, खरंच तुम्ही जा, जाऊन या, आज तसंही मी खूप दमली आणि धावपळ झाली आहे माझी. जीवा म्हणतो, बरं मी असा गेलो आणि असं आलो बाळाची आई. आता नंदिनी म्हणते, काय म्हणालात? जीवा म्हणतो, अगं माझ्या बाळाची आई असं म्हणालो. आणि तो तिला जवळ घेत म्हणतो, आलोच हं नंदिनी. जीवा आता त्या हिच्यासाठी डब्बा घेऊन गेलाय बरं का आर्यासाठी प्रेक्षकांनो. आणि तिथे आर्या आता जरा जास्तीच एक्सपेक्टेशन ठेवते जीवापासनं. बरीच रात्र झालेली असते पण पार्थच्या डोक्यातनं आर्या आणि जीवाचा तो सीन काही जाता जाईना. तो सतत एकांतात विचार करतोय पार्थ की आर्याचं आणि जीवाचं काय तरी चाललं असेल असं आपल्याला इथे दाखवलंय. एकटाच बसलेला असतो पार्थ इथे जिन्यामध्ये, पण आता थोड्या वेळाने नंदिनी त्याला बोलते बरं का आणि दाखवलंय नंदिनीचा आणि त्याचा सीन. आता जीवा आलाय आर्याच्या घरी. आर्याने दरवाजा उघडत्या क्षणी ती वेलकम करते जीवाचं. जीवा म्हणतो, वा कमाल ग, अगं काय कलेक्शन आहे तुझं फुटवेअरचं. त्याला खूप बुटं आणि चपला दिसतात आर्याचे समोरच, म्हणून तो तिला म्हणतो, अगं मी क्लब क्रिकेट खेळायचो ना आर्या, तेव्हा माझं पण खूप शूजचं कलेक्शन होतं. मग लगेच आर्या म्हणते, अरे वा तू क्रिकेट खेळायचंस, माझा जीत पण खूप छान बॅटिंग करायचं, तुझं काय जन्मजेय, बॅटिंग की बॉलिंग? त्यावर आता जीवा म्हणतो, माझं बॉलिंग, मी समोरच्याला न कळत त्याची विकेट काढतो, तसं मला आवडतंच ते. आर्या म्हणते, अरे हे तर काहीच नाहीये, मी जेव्हा उदास असते, स्वतःवर चिडते किंवा दुसऱ्यावर चिडते तेव्हा मी अनवाणीच माझ्या जागेवर निघून जाते. जीवा म्हणतो, अनवाणी? काय ग, म्हणजे एवढी बॅड ट्रिप घेणारी वाटत नाहीस तू, कुठली आहे तुझी आवडती जागा? त्यावर आर्या म्हणते, खाली उतरल्यानंतर लेफ्ट घ्यायचा, तिथे ना एक मंदिर आहे बघ, खूप मस्त मंदिर आहे. जीवा म्हणतो, वाह साऊंड इंटरेस्टिंग, जाऊ एखाद्या वेळेला. त्यावर आता ही आर्या म्हणते, हो हो नक्की जाऊ, चल मग जेवूयात, असं म्हणून आता जीवाने या आर्यासाठी खूप छान असं मस्त जेवण सर्व केलंय. दोघांच्या गप्पा रंगलेल्या दाखवल्यात त्यांनी. आता जीवा स्वतः खुर्ची सरकवतो, तिला बसवतो आणि आर्याला आता त्याची कंपनी फार आवडायला लागली आहे बरं का प्रेक्षकांनो. अरे यार अवघड आहे सगळं सांगणं आणि बघणं सुद्धा. आता आर्या विचारते त्याला, ही कसली भाजी आणली आहे? जीवा म्हणतो, अगं ही ना सांगतो तुला, ही ना ब्लॅक बीन्सची भाजी आहे, मी सर्व करतो ग तुला, असं म्हणून तो आता प्रत्येक गोष्ट तिला सर्व करत असतो. आर्या अगदी कुतूहलाने विचारत असते, ही तुझ्या हातचं वरण आहे का? त्यावर जीवा म्हणतो, हो दाल तडका विथ तूप बरं का, पोळी सुद्धा घे हा, असं म्हणून त्याने प्रत्येक पदार्थाचं वर्णन केलंय बरं का प्रेक्षकांनो. आता आर्या म्हणते, खरंच तू ना एकदम जेंटलमॅन मॅनर्स असलेला माणूस आहे, खरंच रे मला वाढून घ्यायचा कंटाळा येतो बरं का. जीवा मग एक गमतीशीर वाक्य बोलतो, अरे तसं काय आपण मॅनरलेस नाही आहे. आर्या म्हणते, काय यार तू पण फनी आहेस. जीवा म्हणतो, अरे उसी की वजह से तो जिंदा आहे ना भैया, अरे चलो चलो सुरुवात करो, असं म्हणून आर्याला तो जेवायला बस असं म्हणत असतो. आर्या म्हणते, चल मी काय एकटी नाही जेवणार, तू पण जेव ना. अरे तू काय असं माझं तोंड बघणार आहेस का? त्यावर जीवा म्हणतो, अगं नाही नंदिनी सोबत जेवणार आहे मी घरी गेल्यावर. आर्या म्हणते, तिने काय ताकीद दिली आहे का तुला की मला सोडल्याशिवाय किंवा माझ्याशिवाय जेवायचं नाही वगैरे म्हणून? जीवा म्हणतो, अगं असं काही नाहीये ग, माझी नंदिनी चिल आहे, ती नुसतं माझं प्रेम नाहीये, ती माझी सवय आहे. अगं कधीही न सुटणारी सवय ती माझी, कधीही सुटू नये अशी पण सवय. आर्या म्हणते, ओके बाबा ठीक आहे, पण फॉर अ चेंज तू कधीतरी जेवत असशील ना असं तिच्याशिवाय, जेवणार आहे माझ्याबरोबर, मी काय एकटी जीव? आता जीवा तिच्या आग्रह असतो, म्हणतो बरं ठीक आहे थोडंसंच खायला मी. आता आर्याने त्याला सर्व केलंय. जीवा म्हणतो, बस बस थोडंसंच दे मला.
आणि मग जीवा आणि आर्या दोघे जेवायला बसतात. आर्या खूप खुश असते बरं का, आणि अचानक बाहेर खूप विजा चमकताय असं दाखवलंय त्यांनी, आणि पाऊस आलेला असतो. आता आर्या त्या विजांचा आवाज ऐकते आणि म्हणते, आईला पाऊस, ए चल ना जन्मजय आपण बाहेर भिजूयात. जीवा म्हणतो, ए वेळ लागलाय का तुला, काही आपलं जेवण कर. आर्या म्हणते, नाही नाही नाही, चल ना प्लीज, चल ना जाऊयात बाहेर, असं म्हणून ती असं ओढते बरं का त्याला. अरे यार, ही प्रेग्नंट आहे की नाही जरा शंकाच आहे आता. ती ओढत असते जीवाला, जीवा नाही नाही म्हणत असतो, आणि अचानक त्या ओढाताणीमध्ये लाईट जातात आणि ही जीवाला घट्ट मिठी मारते. जीवाला खूप ऑकवर्ड वाटतं बरं का. आर्या घाबरलेली असते लाईट गेल्यावर. जीवा आता जरा ऑकवर्ड होतो आणि म्हणतो, अगं ए आर्या, अगं ठीक आहे, जनरली लाईट जातात पावसामध्ये, तू तू जरा एक मिनिट मला सांगशील का कॅन्डल्स कुठे आहेत. आता त्याने त्याच्या मोबाईलची बॅटरी ऑन केली बरं का, आणि तिला म्हणत असतो, बरं बरं अगं हे बघ मी टॉर्च ऑन केलाय, काय झालं तुला आर्या. आर्या म्हणते, मला लाईट गेल्यावर अंधाराची भीती वाटते. जीवा म्हणतो, ठीक आहे यार, जातच असतात लाईट, मला सांग कॅन्डल्स कुठे आहेत. मग आर्या त्याला बाजूला करते बरं का, आणि सांगते की इकडे ठेवल्यात. आर्याला आता तो खाली बसवतो बरं का खुर्चीवर, आणि म्हणतो, इथे बस तू, मी मी लावतो कॅन्डल. आता त्याने स्वतः सगळं केलंय बरं का, त्याला कॅन्डल सापडले सुद्धा, त्याने ते लावले सुद्धा, टेबलवर लावतो तो, आणि त्यामुळे आर्याला आणखीन छान फील येतो. ते काय कॅन्डल लाईट डिनरचा वगैरे. आता ती त्याला म्हणते, जीवा ते कॅन्डल लावतो आणि म्हणतो, अगं मी थोडंसंच खाणार आहे अगदी नावाला, प्लीज, म्हणजे तू म्हणतेस म्हणून. तर आता आर्या म्हणते, तू हे मला सांगतोयस की स्वतःला सांगतोयस जीवा. जीवा आता जरा ऑकवर्ड फील करतो, पण लगेच ही विषय बदलते आर्या, आणि म्हणते, काय मस्त माहोल झालाय ना, कॅन्डल लाईट डिनरचा आपण फोटोज काढूयात का. जीवा म्हणतो, अगं फोटोज कशाला, पण तरी आता बोलता बोलता आर्या सेल्फी घेते त्या दोघांची, आणि जीवाला म्हणत असते, ए स्माईल कर ना जन्मजय प्लीज. आता त्याच्या एकट्याचा ती फोटो काढत असते, तेव्हा जीवा म्हणतो, अगं माझा का फोटो घेतेस तू. आर्या म्हणते, अरे छान दिसतोयस ना, सहजच. आता एवढं काही त्याच्या लक्षात आलं नाही, पण ही आता तिच्या मेमरीज कलेक्ट करते बरं का मंडळी. वेगळ्याच दिशेला चालली आहे ना मालिका, पण असो, छान वाटतोय तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला, तर मग लाईक करून टाकायचं की. चालता चालता लाईक करायला काय लागतं प्रेक्षकांनो, प्लीज लाईक करा ना, मला लय भारी वाटतं तुम्ही लाईक कमेंट केल्या की. असो, तर आता बघा, जीवा आता तिच्यासोबत थोडं थोडं खातो लाईट, आणि तिच्याशी गप्पा मारत म्हणत असतो, अगं या सगळ्या गोष्टीने ना नंदिनीला खूप आवडतात, पण आता आर्याला जेलसी वाटत असते नंदिनीची बरं का. ती लगेच विषय बदलते नंदिनीचा विषय निघाल्यावर, आणि म्हणते, अरे जन्मजय पाऊस पडतोय रे बाहेर, तू इथेच थांबतोस का, नाही म्हणजे बाईकवर गेलास तर भिजशील ना. जीवा म्हणतो, हो तुझं बरोबर आहे, पण मी बाईक आणलीच नाहीये आर्या. अगं मी बाईक आणणार होतो, पण माझी नंदिनी, कसली क्लायमेट रेकॉर्डर आहे ती, ती आधीच मला म्हणाली की आज तुफान पाऊस होणार आहे, तू बाईकवर वगैरे जाऊ नका, तुम्ही एक गाडी घेऊन जा. मग मी गाडीच आणली आहे. आर्या म्हणते, बरं ठीक आहे, पण लाईट येईपर्यंत थांबशील का. जीवा आता तिला ठीक आहे असं म्हणतो, आणि तेवढ्यात लाईट पण येते. आता आर्याला कसं तरी होतं बरं का, कशाला लाईट आली असं तिला वाटतं मनातल्या मनात. आता जीवा म्हणतो, अरे वा काय टायमिंग आहे तुझ्या लाईटचं. जीवा आता तिला आर्याला म्हणतो, तू आवर लवकर लवकर, मी हात धुवून आलोच. आता आर्या जीवा उठून गेल्यानंतर त्याचं उष्ट खाते बरं का चमच्यातनं, आणि तिला फार भारी फिलिंग्स येत असतात जीवाच्या बद्दल, म्हणजे ती जीवाकडे अट्रॅक्ट होती असं म्हणायला हरकत नाहीये. आता एवढाच काय तो सीन दाखवला या दोघांचा, आणि इकडे नंदिनी येते पाणी भरायला सहज खाली, आणि पार्थला असं बसलेलं बघते आणि विचारते, अरे पार्थ एकटाच बसलाय तुम्ही, काय पार्थ जागे आहात अजून, काय झालं एवढा कसला विचार करताय. पार्थ म्हणतो, अरे नाही तसं काही नाही, बाहेर पाऊस पडतोय ना छान, म्हणजे कॉफी पीत गप्पा मारावं असं वाटलं होतं मला, पण काव्याला पहाटे लवकर उठून अभ्यासाला बसायचंय, आईला जागरण सहन होत नाही, आणि बाकीचे सगळे मस्त गोदडीत झोपलेत. आणि जीवा, जीवा कुठे गेलाय नंदिनी. नंदिनी आता एकदम घाबरते आणि पार्थकडे बघून जरा चाचरते, पण म्हणते कशी, ते ना ते फिल्मला गेलेत पार्थ, ते मित्रांसोबत फिल्मला गेलेत. पार्थ म्हणतो, मित्रांसोबत फिल्मला, बापरे. म्हटलं नाही काही मला, कुठल्या थिएटरला गेलाय. आता नंदिनी पुन्हा गडबडते, तिला खोटं बोलायला एकदम जमेना, पण तरी तिने काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं. ती आता म्हणते, ते आपलं ते नाव सांगितलं काय बघा ते, हां हां पॅनोरमा थिएटर्स, तिथेच गेलेत ते. पार्थ म्हणतो, अचानक कसं काय गेला जीवा. नंदिनी म्हणते, ते ना ॲक्च्युली सहजच गेले, ॲक्च्युली प्रेग्नन्सीमध्ये ते सतत माझ्या मागे पुढेच असतात ना, मग मीच म्हटलं त्यांना जा मित्रांसोबत, उगी त्यांचे मित्र नको ना सुटायला माझ्यामुळे, मी म्हटलं त्यांना जा तुम्ही. पार्थ म्हणतो, अरे वा तुमचं कौतुकच केलं पाहिजे नंदिनी, कमी अशा बायका असतात ज्यांना आपला नवरा मित्रांसोबत बाहेर जातोय पिक्चरला हे आवडतं ते. नंदिनी आता काय बोलावं आणि काय नाही असं होतं तिला, आणि तेवढ्यात जीवा पण येतो आता ते डबा घेऊन बरं का. रिकामा डब्बा घेऊन परत आलाय.
पार्थ आता त्याला बघतो आणि म्हणतो, "काय रे जीवा, झाली का फिल्म बघून?" जीवाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. तो घाबरतो आणि म्हणतो, "काय फिल्म?" आता नंदिनी त्याला खाणाखुणा करते. मग त्याला कळतं जीवाला, की हिने काहीतरी कारण सांगितलं असावं. नंदिनी म्हणते, "जीवा, फिल्म बघायला गेला होतात ना तुम्ही?" जीवा लगेच म्हणतो, "अरे हां, रे दादा, ऑफकोर्स फिल्म संपली म्हणूनच आलो ना." मग पार्थ म्हणतो, "मित्र? मित्र नाहीत का रे तुझे कोणी आले सोबत?" "नाही म्हणजे तू मित्रांसोबत गेला होतास ना जीवा?" आता पार्थने खूप प्रश्नांचा भडीमार केलाय यांच्यावर बरं का. गोंधळून गेलाय जीवा पार्थच्या प्रश्नांमुळे. नंदिनी म्हणते, "काय हो जीवा, एवढ्या दिवसानंतर तुम्ही मला सोडून गेलात ना मित्रांसोबत. खुश आहेत की नाही मित्र? काय म्हणाले तुमचे मित्र?" जीवा म्हणतो, "अगं हां, ते नंदिनी खुश झाले बघ माझे मित्र. कसलं गॉसिप केलं बघ आम्ही बायकांबद्दल, म्हणजे आपल्या आपल्या बायकाबद्दल." नंदिनी म्हणते, "ओ अच्छा, म्हणूनच तुम्ही उड्या मारत गेला वाटतं तिकडे. बरं चला, बाहेर खूप पाऊस आहे, आजार पसरतील, जा फ्रेश होऊन घ्या, हातपाय धुवा." जीवा म्हणतो, "हो हो आलोच." तेवढ्यात पार्थ विचारतो, "तुझ्या बॅगमध्ये काय आहे रे जीवा? काही स्पेशल आणलंयस का काही?" जीवा म्हणतो, "अरे ते तू पण ना दादा, अरे घरी परत येताना सरप्राईज आणलंय नंदिनीसाठी. हिने मला जाऊ दिलं ना मित्रांसोबत म्हणून." पार्थ म्हणतो, "तुला एवढ्या रात्री सरप्राईज कुठे मिळालं?" जीवा म्हणतो, "अरे जातानाच घेतलं होतं सरप्राईज, मग पिक्चरला गेलो." "तू पण ना दादा, अरे काय तू पण?" असं म्हणून लगेच टाळतो पार्थला आणि निघून जातो तिथून. जीवा आता गेल्यानंतर पार्थ विचार करतो, हा 1.5 तासात आला सुद्धा पिक्चर बघून मित्रांसोबत. कसं काय? नंदिनी काहीतरी खोटं बोलताय. पण जीवा सुद्धा फिल्मच्या नावावर काहीतरी करतोय का? तो फसवत तर नाहीये ना नंदिनीला? असे अनेक प्रश्न पार्थच्या मनात आता घोळताय. पण आता उद्याच्या भागात त्यांनी दाखवलंय बरं का प्रेक्षकांनो. फायनली त्याने काव्याला पण सांगितलंय, की आर्याचं आणि जीवाचं अफेअर आहे म्हणून. आता त्याचा जो गैरसमज झाला त्याने त्याच्या पद्धतीने सांगितलाय. कोणी इमॅजिन पण नाही करू शकत प्रेक्षकांनो, की सरोगसी वगैरे असं काही केलं असावं यांनी म्हणून. हा विचार करण्यासारखा प्रश्नच नाहीये आणि गोष्टच नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. आता जेव्हा यांना सगळ्यांना कळेल, की जीवा आणि आर्याने आणि नंदिनीने तिघांनी मिळून हे सरोगसी केले, तेव्हा काय होईल प्रेक्षकांनो? बाप रे बाप, अवघड आहे सगळं पुढे. या मालिकेत तसे लपाछपी फार आवडते यांना. असो, आता शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. नार लावून घेतो जीवा बेडरूम मध्ये आल्यावर. नंदिनी म्हणते, "काय जीवा, किती उशीर लावला?" जीवा म्हणतो, "अगं तू पण ना नंदिनी, दादाला जे बोललीस ते मला सांगायचं ना आधी. पकडला गेलो असतो, वाट लागली असती तर." नंदिनी म्हणते, "सॉरी अहो, पार्थ अचानक खाली भेटले आणि त्यांनी मला विचारलं ना एवढ्या रात्री तुम्ही कुठे गेलात, मला सुचलं नाही म्हणून मी बोलून गेले पिक्चरला गेलात ते." जीवा म्हणतो, "बरं ठीक आहे, सॉरी नको म्हणूस हां, आणि तसंही माझ्या बायकोने सॉरी म्हणलेलं मला ऐकायची सवय नाहीये." असं म्हणून तो हसतो. आता नंदिनी म्हणते, "हे काय आणलंय? खाली बोललात ना नंदिनीसाठी सरप्राईज आणले, काय आणले काय तुम्ही?" जीवा म्हणतो, "सरप्राईज तर आणलंय, डॅन डॅन. अगं रिकामा डबा आणलाय. त्या आर्याला दिलेलं जेवण होतं ना, तो डबा आणलाय परत." अगं काहीतरी कारण सांगावं लागलं होतं ना दादाला. फिल्मला का गेलास, कशाला गेलास, बराच प्रश्न विचारलास आणि पिशवी उघडून पाहिली असती तर. नंदिनी म्हणते, "बरं बरं ठीक आहे, चला मग हातपाय धुवा, भूक लागली आहे मला, मी केव्हापासून वाट बघते तुमची." जीवा म्हणतो, "काय तू पण नंदिनी, जेवून घ्यायचं ना तू." नंदिनी म्हणते, "मी तुम्हाला सोडून कधी जेवते का जीवा, तुम्ही पण ना." जीवा सहज म्हणतो, "अगं मी तर जेवून आलो आर्यासोबत." आता हा तर तिथे थोडंसं खाऊन आला होता ना प्रेक्षकांनो. हा म्हटला ना, की मला नंदिनी सोबत जेवायचंय. मग आता का बरं नाही म्हणू लागला. असो, आता नंदिनीचा चेहरा उतरतो बरं का. ती म्हणते, "अच्छा हो का, तिच्यासोबत जेवलात का आर्यासोबत? मग जेवण पुरलं का? मी तर तिच्यापुरतंच दिलं होतं." "आर्या कमी जेवली का?" जीवा म्हणतो, "नाही ती कमी जेवली, ती छान कमी नाही जेवली, ती छान जेवली. मी जस्ट कंपनी द्यायला जेवलो गं. तिने खूप आग्रह केला. सॉरी नंदिनी, सॉरी." असं म्हणून आता तो उठाबशा मारायला लागतो बरं का. नंदिनी म्हणते, "अहो असं काय, सॉरी काय त्यात?" जीवा म्हणतो, "अगं नाही, तू थांबली होतीस ना माझ्यासाठी जेवायला आणि मी जेवून आलो आर्यासोबत. सॉरी, खरंच सॉरी. ऐक ना, सॉरी." मग नंदिनी गंमत करते बरं का त्याची आणि म्हणते, "काय तुम्ही पण जीवा, नाही माझा नवरा हल्ली खूपच सॉरी म्हणायला लागलाय, चुकाचं प्रमाण वाढतंय वाटतं." जीवा म्हणतो, "नाही गं, यापुढे नाही होणार एक पण चूक. अगं तू इथे बस, मी तुझ्यासाठी गरमागरम जेवण आणतो, वाढून आणतो हां." नंदिनी म्हणते, "जेवण फक्त वाढून आणणार, चुकांचं प्रायश्चित कोण करणार?" जीवा म्हणतो, "मग त्यासाठी काय करायचं?" नंदिनी म्हणते, "नुसतं वाढायचं नाही, मला भरवा तुमच्या हाताने, जीवा स्टाईलने." मग जीवा म्हणतो, "लगेच आणतो." असं म्हणून हे दोघंच स्वयंपाकघरात गेले बरं का, आणि तिथे जीवाने काहीतरी बनवून आणलंय तिच्यासाठी आणि तिला आता तो स्वतःच्या हाताने खाऊ घालतोय. आणि एक छान सुंदर असं लग्नानंतरचं टायटल सॉन्ग आपण इथे
ते गाणं नाही का, एका बशीतून काय एका कपातून एका बशीतून, ते गाणं तिथे त्यांनी ऐकवलंय आणि यांचं असं छान रोमॅन्टिक जेवण दाखवलंय. आता हा शेवटचा सीन आहे बघा. काव्या पार्थला म्हणत असते, "बघा ना पार्थ, अहो आपल्या रीलवर किती कमेंट्स येतायत, तासा-तासाला कमेंट्स येतायत बघा ना." ती खूप उत्सुकतेने सांगत असते त्या रोडबद्दल पार्थला, पण पार्थचं मात्र लक्ष नाहीये. पार्थ सतत मनात विचार करतोय, जीवा नंदिनीला फसवतोय का? त्याचं आणि आर्याचं अफेअर सुरू आहे का? काव्या मात्र त्या रोडबद्दल भरभरून त्याला सांगते, पण त्याचं लक्षच नाहीये. शेवटी काव्या म्हणते, "ओ देशमुख, अहो मी एकटी बडबडतीये, तुमचं कुठे लक्ष आहे?" तर मंडळी, पार्थ सतत जीवाचा विचार करतोय असं त्यांनी इथे दाखवलंय आणि आजचा एपिसोड इथेच संपवलाय. कसा वाटला आजचा एपिसोड सांगा बरं का. आता पुढचा प्रोमो बघा. पुढच्या प्रोमोत आपण बघतोय पार्थ डायरेक्ट सांगतो काव्याला की जीवाचं आणि आर्याचं अफेअर सुरू आहे बरं का. काव्याला ते ऐकून धक्काच बसलाय प्रेक्षकांनो. इकडे नंदिनी घेऊन गेली आहे आर्यासाठी डबा आणि ती सहज म्हणते, "अगं ए आर्या, हळू खा, ठसका लागेल." मग आर्या जोरात ओरडते नंदिनीवर आणि म्हणते, "अगं ए, बस कर ग नंदिनी, किती बोलतेस ग? अगं तो जन्मजय येतो ना तेव्हा किती छान वागतो माझ्याशी, गप्पा मारता मारता कधी जेवण होतं माझं मला कळत पण नाही." असं ती वसकून बोलते नंदिनीला आणि नंदिनीला खूप आणि हे वसकणं आर्याचं नंदिनीला खूप ऑकवर्ड वाटतं बरं का, खूप विचित्र वाटतं. साहजिक आहे प्रेक्षकांनो, असं कोणी वसकलं तर विचित्रच वाटणार. तर असा होता आजचा संपूर्ण भागाचा एपिसोड रिव्ह्यू. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.